science, direction angles and direction ratios. Now in this video we are going to see the examples, solved examples. In this, the example number 12, it is example, solved example is given but it is theory type example. See, the question is, prove that the altitudes of a triangle are concurrent. In this, first we will see what is meaning of altitudes. Altitude त्याला मराठीत शिरोलंब म्हणतात. Altitude means if this is a triangle and if from this vertex if we draw the perpendicular to the opposite side, this is triangle ABC, if we draw AD perpendicular to this, so here AD is called as the altitude. त्याला काय म्हणतात शिरोलंब, म्हणजे या वर्टेक्स पासून या समोरच्या साइडवर टाकलेला हा लंब असेल, परपेंडिक्युलर असेल. आता हा एका पॉइंट मधून काढला आपण, एका वर्टेक्स मधून. असे आपल्याला तीन वर्टेक्स मिळतात. इथे तीन वर्टेक्स आहेत ट्रायंगल मध्ये. तर तिन्हीतून आपल्याला तीन अल्टिट्यूड्स काढता येतात. आणि या इन दिस in this theorem we will prove that the altitudes are concurrent. Concurrent means these three altitudes meet at one point. We have to show that these three altitudes, see in this diagram, here there is triangle ABC, there are altitudes AD, BE and CF. There are three altitudes, and here these three passes through one point, that is the point P. We have to show that these three altitudes are concurrent, means they meet at point P. We have to show this. Now in this we will consider two altitudes, AD आणि CF, BE. हे दोन अल्टिट्यूड आपण कन्सिडर करणार आहे. आणि तिसरा अल्टिट्यूड जो आहे तो या पॉइंट मधून जातो, हे आपण शोधत करणार. समजलं? दोन अल्टिट्यूड कन्सिडर करणार आपण, आणि तिसरा जो अल्टिट्यूड आहे CF तो या पॉइंट मधूनच जातो. म्हणजेच काय होणार, मग याचं मीनिंग काय होईल की AD, BE आणि CF हे तिन्ही या पॉइंट P मध्ये कोइन्साइड होतात. तिथे कनकरंट, म्हणजे ते कनकरंट आहेत ते आपल्याला सांगता येईल. आता यामध्ये बघा, नेहमीप्रमाणे आपण लिहितो त्याप्रमाणे एक A बार, B बार, C बार, D बार, E बार, F बार ही दी पोझिशन वेक्टर्स ऑफ दी पॉइंट्स किंवा वर्टायसेस A, B, C, D, F, EF. Then respectively let here AD and BE and CF, AD, BE and CF are altitudes. Therefore AD आणि BE हे तिन्ही अल्टिट्यूड आहेत. सो AD is perpendicular to काय ना B. बघा, AD is perpendicular to BC and BE is perpendicular to AC and CF is perpendicular to AB. हे आपल्याला दिलेलं आहे. आता काय करूया यामध्ये आपण, नाउ लेट P be the point of intersection of two altitudes. Point of intersection म्हणजे बघा, हे दोन जर लाईन्स असतील याला काय म्हणतो आपण, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. नाउ हियर वी विल कन्सिडर लेट P be the point of intersection of altitude AD and BE. मग AD असे आहे, BE असे आहे, या दोन्हीचा आपण काय करणार आहे, पॉइंट P हा इंटरसेक्शन आहे हे आपण कन्सिडर करू. लेट दॅट. मग इथे काय करता येईल आपल्याला, देअरफॉर वी कॅन राईट. आता हे काय, हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन P आहे, म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, AD हा परपेंडिक्युलर टू BC आहे. सो वी कॅन राईट AP इज अ परपेंडिक्युलर टू BC अँड BP परपेंडिक्युलर टू AC. का लिहिला आपण हा, कारण हे अल्टिट्यूड्स आहेत आपण म्हणलेले आहे, हे दिलेले आपल्याला. मग आपण काय केला, AP परपेंडिक्युलर टू BC घेतला आणि BP परपेंडिक्युलर टू CF घेतला. आणि आपल्याला काय शोधत करणार आपण, वी हॅव टू शो दॅट, ते काय शोधत करणार, CP परपेंडिक्युलर टू AB हे आपण शोधत करणार.
हा थर्ड जो आहे तो सुद्धा परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच तिन्हीचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तो सेम असेल, पी असेल, हे यावरून आपल्याला सिद्ध करता येईल. समजलं? म्हणजे हे कन्सिडर करणार आपण हे दोन्ही आणि आपल्याला हे शोधायला करावं लागणार. आता परपेंडिक्युलर कंडिशन, परपेंडिक्युलर आपण डॉट प्रोडक्ट जेव्हा आपण मी शिकवत होते तेव्हा तुम्हाला सांगितलेलं आहे, नोट जे दिलेले आहेत त्यामध्ये एक नोट खूप महत्त्वाचा होता. when two vectors are perpendicular then a bar dot b bar equal to 0 किंवा a bar dot b bar equal to 0 असेल तर हे दोन वेक्टर कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. ते महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगितलेलं होतं. तर त्याप्रमाणे हा इथे आपण वापरणार. इथे काय शोध करणार आपण, सी पी परपेंडिक्युलर टू ए बी, म्हणजे इथे काय शोधन करावं लागेल आपल्याला, सी पी बार डॉट ए बी बार इक्वल टू 0 एवढं आपण शोधन करणार आहोत. हेच महत्त्वाचं आहे इथे. समजलं? आता आपण हे कन्सिडर करू. कसं शोधन करणार आपण, कन्सिडर AP is a perpendicular to BC आणि BP perpendicular to AC. आता हे सगळे वेक्टर्स आहेत, वेक्टर्स कन्सिडर केले आपण. आता AP बार परपेंडिक्युलर टू BC बार म्हणजे AP बार डॉट BC बार इक्वल टू 0 असेल आणि BP बार डॉट AC बार इक्वल टू 0 असेल. मग आता याचं डॉट प्रोडक्ट 0 आहे, तर यावरून आपल्याला काय लिहिता येईल, AP बार डॉट BC बार, AP बार इन पोझिशन वेक्टर is B bar minus A bar dot BC bar means C bar minus B bar equal to 0. All this is 1. And second is BP bar means P bar minus B bar dot AC bar means C bar minus A bar equal to 0. अशा आपल्याला दोन आपल्याला कन्सिडर आपल्याला मिळते. आता ह्यावरून इथे जो आहे यावरून काय लिहिता येईल आपल्याला, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जर घेतले जे डॉट आहे मध्ये म्हणजे काय पी बार डॉट सी बार मायनस, पहिल्यांदा पी बारने मल्टिप्लाय केला, पी बार डॉट सी बार मायनस पी बार डॉट बी बार मायनस पुन्हा ए बारने मल्टिप्लाय केला, ए बार डॉट सी बार मायनस मायनस बिकम्स प्लस ए बार डॉट बी बार इक्वल टू 0. हा इक्वेशन मिळेल. त्यानंतर सेकंड जो आहे बीपी बार मीन्स पी बार मायनस बी बार डॉट सी बार मायनस ए बार इक्वल टू 0 हा कन्सिडर केला. या सेम तसंच मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर पी बार मायनस सी बार डॉट पी बार मायनस ए बार मायनस बी बार डॉट सी बार मायनस मायनस प्लस बी बार डॉट ए बार इक्वल टू 0 असे दोन इक्वेशन मिळतील. आता काय करूया आपण, या दोन इक्वेशन जे आहेत ते दोन इक्वेशन जे आहेत सबट्रॅक्ट करूया आपण. सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2. तर हे मायनस घेऊ, पी बार डॉट सी बार मायनस मायनस पी बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार. आता इथे बी बार डॉट ए बार म्हणजेच हा काय ए बार डॉट बी बारच असेल किंवा ए बार डॉट बी बार जो आहे तो हा बी बार डॉट ए बार आहे. इथे हा बी बार डॉट ए बार लिहिता येईल. आता याचं सबट्रॅक्शन जर घेतलं आपण मायनस प्लस दिस इज मायनस, this to get cancelled plus minus, here remains pb bar dot minus p bar dot b bar minus p bar dot a bar, here also plus a bar dot c bar minus b bar dot c bar. हे दोन्ही कॅन्सल होतील इक्वल टू 0. आता यातून आपल्याला काय कॉमन काढता येईल, therefore p bar is common in b bar dot in the bracket b bar minus a bar plus here c bar is common dot in the bracket here I will write here minus b bar, तर b bar minus a bar आहे, मायनस जर कॉमन काढलं तर a bar dot b bar हे अगोदर घेतलं आणि हे मायनस प्लस आहे म्हणून मायनस a bar इक्वल टू 0. काय केलं, यामधून सी बार कॉमन काढला डॉट इथे अगोदर हे लिहिलं बी बार मायनस ए बार. आता काय दिसतं आपल्याला, बी बार मायनस ए बार कॉमन आहे. त्यानंतर डॉट येणार पी बार मायनस सी बार इक्वल टू 0.
या दोन्हीतून काय कॉमन काढला, बी बार मायनस ए बार ब्रॅकेट कॉमन काढला, मधला हा डॉट आहे तो लिहिला आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार बी बार मायनस सी बार. आता इथे बी बार मायनस ए बार म्हणजेच काय, तो आहे ए बी बार डॉट बी बार मायनस सी बार. बी बार मायनस सी बार मीन्स सी पी बार इक्वल टू 0. म्हणजे सी पी बार डॉट ए बी बार इक्वल टू 0. याच्यावर काय असेल डॉट डॉट 0 म्हणजेच काय असेल सी पी बार इज परपेंडिक्युलर टू ए बी बार. मिळाला सी पी बार परपेंडिक्युलर टू ए बी बार. दिस इज द प्रूफ. यामध्ये खूप सोपा आहे. या अगोदर सेम असेच आपण 2 थेरम ऑलरेडी पाहिलेले आहेत. टू दॅट मीडियन्स ऑफ ट्रायंगल आर कनकरंट, तिथे आपण मिड पॉईंट फॉर्म्युला वापरला. सेकंड होता द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कनकरंट, तिथे आपण सेक्शन फॉर्म्युला वापरला होता. आणि हा थर्ड जो आहे यामध्ये अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल आर कनकरंट, ह्यामध्ये अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर असतो म्हणून ते आपण डॉट प्रोडक्ट वापरलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. 3 थेरम दिसायला सेम वाटतात पण तिन्हीमध्ये ह्या एका वर्डमध्ये या एका शब्दामुळे फरक पडतो. तर यामध्ये अल्टिट्यूड म्हणलं की परपेंडिक्युलर लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय कन्सिडर करणार बघा, पुन्हा एकदा सांगते. यामध्ये 3 अल्टिट्यूड्स आहेत कन्सिडर करायचे. त्यानंतर कन्सिडर ए पी परपेंडिक्युलर टू बी सी, ए पी परपेंडिक्युलर टू बी सी, बी पी परपेंडिक्युलर टू ए सी. हे 2 कन्सिडर केले आपण कारण हे तिन्ही अल्टिट्यूड आहेत आणि हे तिन्ही एकामधून जातात. म्हणजे सी बी परपेंडिक्युलर टू ए बी म्हणजे तिन्ही कुठे मीट होणार, कुठे मिळणार, पी पॉईंटमध्ये मिळणार याचा अर्थ होतो. म्हणून आपण काय केलं 2 कन्सिडर केले आणि तिसरा आपण प्रूव्ह केला. बघा 2 कन्सिडर केले आपण आणि तिसरा आपण प्रूव्ह केलेला आहे. तर परपेंडिक्युलर असल्यामुळे काय डॉट प्रोडक्ट 0 येणार. दोन्ही डॉट प्रोडक्ट 0 लिहिले. त्यानंतर हे पोझिशन वेक्टरमध्ये लिहिलं. ए बी बार म्हणजे पी बार मायनस ए बार, बी सी बार म्हणजे सी बार मायनस बी बार, बी पी बार मीन्स पी बार मायनस बी बार डॉट सी ए सी बार मीन्स सी बार मायनस ए बार. आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घेतलं कारण डॉट आहे. पहिलं पी बारने मल्टिप्लाय केला नंतर ए बारने मल्टिप्लाय केला. आता अशा आपल्याला इक्वेशन मिळतील. काय करूया आपण या सेकंड इक्वेशनमधून फर्स्ट इक्वेशन मायनस करू, सबट्रॅक्ट करूया आपण. जेव्हा आपण सबट्रॅक्शन घेतलं तर काय 2 कॅन्सल होतील. हा पी बार डॉट सी बार कॅन्सल होईल, पी बार डॉट ए बार कॅन्सल होईल आणि इथे राहणार काय पी बार डॉट बी बार मायनस पी बार डॉट ए बार. हे अगोदर का लिहिलं कारण ते प्लस साईन आहे म्हणून हा प्लस आहे. किंवा तुम्ही हे अगोदर लिहिलं तरी चालेल. त्यानंतर इथे ए बार डॉट सी बार मायनस बी बार डॉट सी बार. त्यानंतर ह्यामधून काय कॉमन काढलं बी बार मायनस ए बार आणि इथून सुद्धा बी बार मायनस ए बार कॉमन काढता येईल. आणि या दोन्हीतून हे 2 हा ब्रॅकेट कॉमन आहे म्हणून तो लिहिला. डॉट राहिलेले लिहिले पी बार मायनस सी बार लिहिला. बी बार मायनस ए बार म्हणजेच ए बी बार आणि पी बार मायनस सी बार म्हणजे सी पी बार. म्हणजे काय मिळालं ए बी बार डॉट सी पी बार इक्वल टू 0 म्हणजे सी पी बार डॉट ए बी बार इक्वल टू 0 म्हणजे सी पी बार इज परपेंडिक्युलर टू ए बी बार. सो दिस इज द theorem and proof of the theorem. In this we have to only see the meaning of altitude. Altitude means perpendicular. Perpendicular means dot product equal to 0. एवढं फक्त लक्षात हिंट लक्षात ठेवली की आपल्याला सॉल्व करायला सोपं जातं. हा जो एक्झाम्पल आहे प्रूव दॅट अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल आर कनकरंट, याचं नोट्स मी पाठवणार आहे. फक्त तुम्ही समजावून घेतलं असेल तर मी व्हिडिओमध्ये फक्त मी एक्सप्लेनेशन सांगते. तर पुढे तुम्हाला मी नोट्स पाठवणार आहे, तो तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायचा आहे.